वास्तुशास्त्रानुसार वास्तूनुसार चुकीच्या दिशेला गोष्टी ठेवल्या तर कितीही तुम्ही कष्ट करा, तर त्या गोष्टी ठेवल्या तर किती जरी कष्ट केले तरी तुमची प्रगती होणार नाही. वैदिक शास्त्रात राशी भविष्य, अंक भविष्य, रत्नशास्त्र याप्रमाणे वास्तुशास्त्रालाही प्रचंड महत्त्व आहे. शास्त्रानुसार एखादी वस्तू खरेदी करताना अथवा आपण बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घेतल्यास कोणतीही वास्तू सुखसमृद्धीने भरून जाते. या उलट एखाद्या वास्तूमध्ये दोष असेल तर ती वास्तू तुमच्या यशामध्ये बाधा घालू शकते. अशा परिस्थितीत घर बांधताना किंवा घरात वस्तू ठेवताना आपण योग्य काळजीही घेणे खूप अत्यंत आवश्यक असते. कारण चुकीच्या वास्तूनुसार चुकीच्या दिशेला गोष्टी ठेवल्या तर कितीही कष्ट केले तरी घरामध्ये गरिबी आणि हे अपयश येतेच. शास्त्रानुसार अशा घरात कधीच प्रगती होणार नाही. आज मी तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे बघा. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा. वास्तुशास्त्रानुसार घराची तिजोरी कोणत्या दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात पैसा तर टिकेलच, शिवाय प्रत्येक कामात यशसुद्धा मिळेल. कोणत्या दिशेला बघा असावी आपल्या घरातील तिजोरी. बहुतांश लोकांना घरामध्ये सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचा आधार घेतात. अनेकांना वास्तुशास्त्राचा विशेष लाभ झालेला पाहायला आपल्याला मिळतो. आज आपण वास्तुशास्त्रासंबंधी असेच काही नियम पाहणार आहोत. वास्तुशास्त्रात आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी उत्तम असते. वास्तुशास्त्रानुसार या दिशेच्या स्थानावर पैशाची खास बचत होत असते असे म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणी तिजोरी जर आपण ठेवली तर अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीनं पैसे खर्च होत नाहीत. त्याऐवजी पैशामध्ये सतत बघा भर पडल्याशिवाय राहणार नाही. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा धन आकर्षित करण्यात सर्वात शुभ असते. या दिशेला तिजोरी ठेवून तुम्ही कोणतीही आर्थिक प्रगती, गुंतवणूक केल्यास त्यातून फायदा होईल. तसे पैशाचा अनावश्यक वापर होणे कमी होते. ही दिशा धन आकर्षित करत असल्याने घरात कधीही आर्थिक समस्या किंवा गरिबीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. त्यामुळे घरातील तिजोरी नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावी. बघा, या गोष्टी तुम्ही जर टाळल्या, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील तिजोरीत कपडे, भांडी, फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबातच ठेवू नये. तसे तिजोरीच्या अगदी समोर देवतांचे कोणतेही फोटो लावू नये. शिवाय पैशाच्या कोणत्याही जड वस्तू ठेवू नये, त्यावर भार देऊ नका. तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावेत. याशिवाय एखादी परफ्यूम, अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीत ठेवणे आवर्जून टाळावे. या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तिजोरीत पैसा टिकेल, शिवाय नवीन धन आकर्षित होईल. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तिजोरीविषयी माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच तुम्ही वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ठेवा. बघा, तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही. अशाच नवीन माहिती घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद.